हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता झेडपी फार्मसिस्टचे मित्रांनो रिझल्ट येत आहेत। आपण ऑलरेडी कोल्हापूरचा रिझल्ट बघितलेला आहे मित्रांनो। कोल्हापूर झेडपीचा रिझल्ट लागलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आता दोन बाकीचे रिझल्ट आलेले आहेत। ते कोणते कोणते आलेले आहेत? एक आहे मित्रांनो झेडपी यवतमाळ, याचा रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो। ऑफिशियल साइटवर त्याची पीडीएफ आलेली आहे। नंतर आहे मित्रांनो झेडपी सांगली, झेडपी सांगलीचा पण फार्मसी ऑफिसरचा रिझल्ट लागलेला आहे। आणि मित्रांनो आता असा क्वेश्चन आहे की बाकी राहिलेल्या झेडपीचा रिझल्ट कधी लागेल सर? तर मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत बाकी झेडपीचे पण रिझल्ट लागणार आहेत। तर मित्रांनो आपण बघू इथे झेडपी यवतमाळ मध्ये कसा रँक आलेला आहे। तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, जिल्हा परिषद यवतमाळ ही ऑफिशियल साइट आहे मित्रांनो। याच्यामध्ये आपण खाली स्क्रोल करून बघितलं तर इतर मित्रांनो चालू घडामोडीमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल। कोणता रिझल्ट आपण सविस्तर बघू। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे 1 नंबरला दिसत असेल तुम्हाला निकाल औषध निर्माण अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ सरळ सेवा भरती 2023 हा आपला फार्मसी ऑफिसरचा फार्मसिस्टचा रिझल्ट आहे मित्रांनो। हे पीडीएफ डाउनलोड करून आपण बघणार आहेत की रँक कसा आलेला आहे, किती मार्क कोणत्या स्टुडंटला आहेत हे आपण यामध्ये बघणार आहेत मित्रांनो। तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, येथे टॉपर जे आलेला आहे ही आयबीपीएससी ऑफिशियल लोगो आहे बघा, इथे तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो इथे जे टॉपर असणार आहे ती कितीच आहे? 166। कोल्हापूरमध्ये मित्रांनो 168 टॉपर होता, इथे 166 आहे मित्रांनो। त्याच्यानंतर बाकी पण इथे खाली मार्क दिलेले आहेत, ते पण तुम्ही चेक करू शकता। आता मित्रांनो आपण यवतमाळचा बघितला, आपण आता सांगलीचं बघितलं। सांगलीचं जे रिझल्ट आलेलं आहे ते चेक करणार आहेत। याच्यामध्ये इथे मी साइट दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पण चेक करू शकता। हे टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दिलेलं आहे मी ऑलरेडी। तर मित्रांनो ही ऑफिशियल साइट आहे जिल्हा परिषद सांगलीची। आता मित्रांनो सांगलीमध्ये आपण इथे 1 नंबरला हे नोटिफिकेशन तुम्हाला दिसत असेल, जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पद भरती सन 2023 निकाल औषध निर्माण अधिकारी। तर मित्रांनो आतापर्यंत ज्या 3 रिझल्ट लागलेले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त जर रँक कुठे गेला असेल तर ते आहे मित्रांनो सांगलीमध्ये। तर मित्रांनो सांगलीचा जे टॉपर असणार आहे सेकंड टॉपर पण 182 मार्कवर रँक लागलेली आहे मित्रांनो। ही खूपच जास्त रँक लागलेली आहे। बाकी एक्झामचा विचार केला ना आपण, सार्वजनिक विभागाचा असेल डीएमआरचा असेल तर एवढा कधीच लागत नाही मित्रांनो। ही 182, कोल्हापूर 168 आणि यवतमाळ मित्रांनो 166। मित्रांनो बाकीच्या झेडपीचे पण रिझल्ट जसे येतील तर लगेच त्यावर मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। थँक्यू।